आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज वनचे विशेष बातमीपत्र. आजच्या विशेष बातमीपत्रात बातमी आहे कंधार बंदची. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनास कंधार बंद ठेवून येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 23 जुलै रोजी दिल्ली येथील उपोषणादरम्यान पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र बंद करण्याचे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने कंधार बंदचे आव्हान केले आहे. कंधार शहरात आज सकाळपासूनच बंदचे आव्हान करत वंचितचे कार्यकर्ते फिरत होते. बंदच्या आव्हानाच्या वेळी वंचितचे कार्यकर्ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक पुरुषोत्तम धोंडगे, परमेश्वर जाधव, काँग्रेसचे संजय भोशीकर, नितीन पाटील, वंचित आघाडीच्या साधना येंगडे, रमाताई कठारे, भाग्यश्री गायकवाड, बौद्ध महासभेचे एन.डी. जाबाडे, जितेंद्र ढवळे, मयूर कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी कंधारचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जुमनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आंदोलकांनी तहसीलदार रामेश्वर गोरे यांना निषेधाचे निवेदन दिले. कंधार बंदच्या वेळी कंधार शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवून या कंधारमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कंधार बंदच्या दरम्यान कंधार शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पाहूया स्टार भारत न्यूज वनचा हा खास रिपोर्ट. झालं जंतर मंतर येथे, दिल्ली येथे जंतर मंतरवरती संविधानिक पद्धतीनं आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी न्यायासाठी संविधानिक पद्धतीनं उपोषण करत होते. त्यांच्यावरती जो लाठीचार्ज करण्यात आला, अशा निष्क्रिय सरकारचा मी प्रथम तर जाहीर निषेध करते. मी दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करते. या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे, हिटलरशाहीला सुरुवात झालेली आहे. कुठल्या एका नेत्याची ही मक्तेदारी नाही. हे देश संविधानावर चालतो. हे कुठंतरी आता ह्या सरकारनं समजून घेतलं पाहिजे. हे कुणाच्या बापाची जहागीर नाही की तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करता. कशासाठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला? ते काय आतंकवादी आहेत? ह्या देशामध्ये जर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भीक मागावं लागत असेल तरी फार मोठी शोकांतिका आहे. कुठंतरी तानाशाही संपून आपल्याला या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित करायची आहे. याची नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. एका मुलाने, एका विद्यार्थ्याने, महाराष्ट्रीयन मुलाने या ठिकाणी पूर्ण देश पेटवलेला आहे. याला कुठेतरी पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला ओ देऊन सर्व पक्षीय या ठिकाणी बंदचं आयोजन केलेलं आहे. आणि याला सर्व कंधारवासियांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. ही कोणा एका पक्षाची किंवा एका संघटनेची लढाई नाही, तर ही पूर्ण देशाचं भविष्य ज्यांच्या हातात आहे अशा विद्यार्थ्यांची लढाई आहे. हे कुणा एकाच्या घरामधला प्रकार नाही. आज 23 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. याची जिम्मेदारी कोण घेणार आहे हे या शासनानं उत्तर दिलं पाहिजे. आणि फक्त त्यांना त्यांचा राजीनामा देऊ नये याच्यासाठी एवढं षडयंत्र रचलं गेले. भाऊने आता सांगितलं, भाऊ त्या ठिकाणी होते की त्या ह्याला पोलिसांच्या काठ्यांना खिळेमुळे लावून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. ते का आतंकवादी आहेत? त्यांना अशा प्रकारे मारहाण केली गेली. काल एका मुलीचा जीव गेला. 13-13 वर्षाच्या, 16-16 वर्षांच्या मुलींना हे छातीवर बसून मारतात. म्हणजे हे बलात्कारी प्रशासन आहे, हे बलात्कारी सरकार आहे. ह्यांचा आम्ही जाहीर निषेध करते आणि ह्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. जर या माध्यमातून ह्यांचा राजीनामा घेतला नाही तर ह्या पुढेही सर्व पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी सांगते की आम्ही हा जो निषेध आहे तो तीव्र करू आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. याची आम्ही या तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून ग्वाही देतो आणि थांबते. जय भीम, जय संविधान. जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली. आणि आज कंधारमध्ये त्याच्या आव्हानाचा प्रतिसाद म्हणून या ठिकाणी बंद आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केला. त्या बंदला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोत. सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रश्न असा आहे आज देशासमोर, सर्वात ज्वलंत बाबा आज देशामध्ये कोणती दिसत असेल तर जंतर मंतरवरची घटना. नीटसारखे इतके महत्त्वाचे पेपर फुटतात म्हणजे गोपनीयता हा विषय कुठं राहिला नाही. आणि साधी आता
पुरुषोत्तमनी सांगितल्याप्रमाणे त्यांची मागणीच एक होती. त्यांची मागणी एकच आहे की त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि रास्त मागणी आहे. अशा ज्या घटना होत असतील त्या घटनेचा कुठेतरी निषेध आणि जनतेने रस्त्यावर येऊन प्रतिकार करणं अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची सुरुवात कंधारमध्ये या ठिकाणी झाली. आज या ठिकाणी सर्व पक्षी या ठिकाणी जमलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, राष्ट्रवादी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेस असेल. इथून पुढे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून की यापुढे असंच रस्त्यावर उतरून इथून पुढे सुद्धा आंदोलन करण्याची सर्व पक्षाची तयारी असेल. आजच्या प्रसंगी आपण सर्व पत्रकारांनी सहकार्य केलं. धन्यवाद. मन्याड खोऱ्यामधून आपण या कंधार लोहा तालुक्यामधून आपल्या सर्व पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी असेल, त्यांच्या सर्व सहकारी असतील, सर्व पक्षाच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण बघा, या आधी सुद्धा शासन होते, या आधी सुद्धा शासन होतं. नैतिक जबाबदारी स्वीकारून बरेच वेळेस मुख्यमंत्र्यांच्या पदापर्यंत राजीनामा देण्यात आला. पण हे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे. याला काही फरक पडत नाही. विद्यार्थी मेले काय, लोक काय म्हणतात, जनसामान्याचा काय आवाज आहे, काही देणं घेणं नाही. कुठलाही त्यांना भीती राहिलेली नाही. मी म्हणजे मी, जो मीपणा आहे, जो अहमपणा आहे, जी दंडलशाही आहे, जी हुकुमशाही आहे, त्याच्या विरोधात हा लढा आहे. आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, पोरांची मागणी काय की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. त्यांनी गुन्हा केला ना, त्या गुन्ह्याच्या नंतर 23 विद्यार्थी मेले ना, बरोबर आहे. त्यांनी आत्महत्या केली ना, त्यांचा जीव गेला, त्याच्या आईवडिलांची काय हालत आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. ज्यावेळेस मी जंतर मंतरवर त्या ठिकाणी होतो त्यावेळेस एक पालक आला समोर. आम्हाला माहित नाही त्यांच्या मुलगा, तुम्ही त्याची बाईट घेताना त्याला विचारा, तुम्ही इथं वयानं मोठे दिसता, तुम्ही इथं विद्यार्थ्यामध्ये आला, तुम्ही पाठिंबा दिला. ते म्हणे मी माझ्या मुलासाठी आलो. असं का तुम्ही? नाही, माझा मुलगा तो का त्या फोटोवर आहे म्हणे. आमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या मुलाने आत्महत्या केली, तो मुलाची फोटो आहे. त्याचं वाक्य हे होतं की माझ्या मुलाने जरी आत्महत्या केली असेल, माझा मुलगा जरी आज नसेल, तर हे सगळे माझे मुलं आहेत. त्या मुलाच्या हक्कासाठी मी या ठिकाणी आलोय. ही भूमिका आहे. तरी सरकार निर्दयपणाने वागतं. अहो, लेकरं 13-14 वर्षाचे लेकरं, 25 वर्षाचे लेकरं, 24 वर्षाचे लेकरं, 22 वर्षाचे लेकरं आपल्या हक्कासाठी लढतात. शांततेमध्ये त्या ठिकाणी प्रोटेस्ट करतात. तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करता, अश्रू डोळ्याचा वापर करता. हे कुठलं सरकार आहे? यांना कुठे जबाबदारी आहे की नाही? आज ते 25 दिवस, 26वा दिवस आज आहे. सोनमजी त्या ठिकाणी उपोषणाला बसले. दंडशाही करून त्यांना उचलून नेता. संविधान जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे. ही दंडशाही आहे, ही हुकुमशाही चालू आहे. कोणत्या राजाचं राज्य चालू आहे? हे काय प्रकार आहे? या लोकशाहीमध्ये या गोष्टी खपवून घेतल्या जातात. तुम्ही तुमची दिल्लीमध्ये जंतर मंतरवर त्या ठिकाणी उपोषणा बसा, ते उपोषणस्थळी तुमचा प्रतिनिधी जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ शकत नाही. हे लोकशाहीचं काम आहे की नाही? तुम्ही बोलू शकत नाही त्यांना. त्यांचं काय म्हणणं आहे? अभिजित दिपकेजी त्या ठिकाणी आहेत. मी सांगतो साहेब, त्या ठिकाणी यांनी किती दंडशाही करो, यांनी किती हुकुमशाही करो, त्या ठिकाणी तरुणामधला जो जोश आहे, जो ज्वालामुखी आहे, तो ज्वालामुखी त्या ठिकाणी स्फोट झालेला आहे. हे तरुण त्यांची मागणी मान्य केल्याशिवाय त्या ठिकाणी उठणार नाहीत, म्हणजे उठणार नाहीत 100%. ही ताकद त्या तरुणांची आहे. आज तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी मी अभिमानानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचे की त्या तरुणाला पाठिंबा देण्यासाठी विविध देशातल्या कानाकोपऱ्यातून कोण आहे काय नाही काही देणं घेणं नाही. एका पत्रकाराने त्या सिव्ही आणि डॉमिनोजवाल्याला विचारलं की तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांनी हे डॉमिनोज ऑर्डर केले का? त्यांनी सांगितलं की नाही, हे इथल्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, हे बाहेरून कोणी पुण्याहून केले, कोणी युपीहून केले, कोणी बिहारहून केले. आणि त्यांचा निरोप काय की मजा लेकरं त्या ठिकाणी बसलेत. तिथं जंतर मंतरवर द्या. पेमेंट त्यांनी केलं आणि सांगितलं की जंतर मंतरवर पाठवा आणि त्या ठिकाणी जे कोणी लेकरं खातील त्यांना द्या. म्हणजे या आंदोलनात जनसामान्यातल्या जनसामान्य आपलं योगदान देण्याचं काम आहे. त्यांचं म्हणणं हे होतं की आम्ही प्रत्यक्ष थांबू शकत नाही आंदोलनाला, पण इथून का होईना आम्ही पाठिंबा देऊ. आज कोपऱ्यामधून या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी केले. बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. सर्व पक्षांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी आपण बंद करतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मला एक गांभीर्यानं आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगायचे, ज्या पद्धतीनं तरुण लढतो साहेब, अक्षरशः मुलींना कशा पद्धतीने मारहाण केली ते तुम्ही आपण बघितलं असेल.
एवढं अमानुष पद्धतीने मारहाण करता. ते लेकर आहेत तो आपले, ते लेकर म्हणतात अहो तुम्हाला लेकर आहेत की नाही, आम्हाला का मारता, तरी तुम्ही मारता. म्हणजे कोणत्या तरी तानाशाही हुकुमशाहीच्या आदेशानं मारता. ही कोणची लोकशाही आहे? त्याने कोणत्या गैरकृत्य केलं का, चुकीचं काम केलं का, कुठं तोडफोड केली का? काही नाही. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी ते शांततेत मोर्चा काढत होते. त्यांना तुम्ही छेडता, त्यांच्यावर अश्रू गोळे फेकता त्यांना. आणि एक तर काठी तिथं त्या मुलाने दाखवली पोलीसची, त्याला खिळे लावलेले होते साहेब. म्हणजे काय चालू आहे, कशा पद्धतीनं? हम नहीं डरेंगे, हम सुनेंगे नहीं. अरे सुनना पड़ेगा नहीं तो जाना पड़ेगा. ये लोकशाही आहे, हे भारत देश आहे, क्रांतीचा देश आहे. आणि तिथं एक नारा होता साहेब, आम्ही भगतसिंगाच्या ज्यावेळेस क्रांती होती त्यावेळेस आम्ही त्याचा सहभागी होऊ शकलो नाही. महात्मा गांधीच्या क्रांतीच्या वेळेस सत्याग्रहात आम्ही सामील होऊ शकलो नाही, पण आज या क्रांतीमध्ये आम्ही सामील होऊ शकतो. हे आम्हाला अभिमानाचं बाब आहे. इथं बसलेला प्रत्येक, इथं जमलेला प्रत्येक तरुण त्याच्या मनामध्ये आहे की बा त्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे. मागताच काय धर्मप्रधान राजीनामा द्यायला काय अडचण? तर जावई आहे का त्यांचा? काय संबंध आहे? एवढं पेपर लीक झालं, 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अरे तुम्हाला लेकरू नाही, बाळ नाही म्हणजे काय जगाला नाही काय? ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे जे निष्ठुर सरकार आहे, हे सरकार, त्यांना जी मस्ती आहे, त्यांना जी मगरुरी आहे, त्यांना जे अहमपणा आहे, जे दंडलशाही आहे, जी हुकुमशाही आहे, त्यांना वाटतं की आम्ही म्हणजे सर्वस्व. तुम्ही म्हणजे सर्वस्व नाही, हे जनता म्हणजे सर्वस्व आहे. हे जनता त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी आतापर्यंत रेकॉर्ड आहे देशाचं. सत्ताधाऱ्याला मागणी केली जाते, सत्ताधाऱ्याच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात मोर्चे काढले जातात. पण सत्ताधारी पक्षच आता विरोधक असतील, त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढतात, तोडफोड करतात. भाऊ या राजकारणाकडे कसं बघता? आणि त्याला जोडून एक प्रश्न आहे, जर कंधारात तुमच्या कार्यालयावर जर सत्ताधाऱ्याने असा प्रयोग केला तर काय तुमची पुढची भूमिका असेल? सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं, ते हास्यास्पद आहे दादा. कारण कसं आहे की एखादी गोष्ट न्यायासाठी, हक्कासाठी, त्या सत्ताधाऱ्याला माझा साधा प्रश्न आहे, 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या, त्यांच्यापैकी तुमचा जर विद्यार्थी राहिला असेल तर तुम्ही आंदोलन केलं असतं? बरं, ते कुठल्या पक्षाचं आंदोलन आहे? जे कोणी आंदोलन करतोय पक्षाचं आहे, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे? नाही, ते लोकशाहीसाठी, त्या ज्यांनी आत्महत्या केली त्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ते मोर्चा काढला, त्यांनी ते आंदोलन उभा केलं. त्या आंदोलनाला प्रति आंदोलन करणं म्हणजे तुम्ही देशद्रोह करताय. तुम्ही लोकांना हा खरा देशद्रोह आहे. तुम्ही जे प्रति आंदोलन करता हा देशद्रोह आहे. तुम्हाला जर सामील होता येत नसेल, तुम्ही घरात गुपचूप बसा. विद्यार्थ्याचा तळतळाट घेऊ नका, सामान्य माणसाचा तळतळाट घेऊ नका. हा तळतळाट तुम्हाला नरकात नेल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीचं जो तुमचं वागणूक असेल, आणि तुम्ही नांदेडचा विषय करताय, बरोबर आहे. त्या नांदेडमध्ये कोण होते? सगळे काँग्रेसमध्ये गेलेले. ज्यांनी काँग्रेसने इकडल्या विरोधी पक्षांनी मोठं केलं तेच तिथं सगळ्यात पुढे आघाडीवर. हा चुकीचा पायंडा आहे. आणि या पद्धतीचं लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये असलेला कुठल्यालाही थारा नाही. खऱ्या अर्थानं हा देश हा सत्याग्रहावर, मोर्चावर, अनशन 21 दिवस महात्मा गांधींनी उपोषण केलं, बरोबर आहे. तर कोण? ब्रिटिश सरकारनं त्यांचं येऊन अनशन सोडलं, उपोषण सोडलं. म्हणजे त्यांना तर कुठंतरी मन होतं, अरे या देशाचे असून 25 दिवस झाले सोनम जे उपोषणाला आहेत त्यांचं सोडायला तयार नाही, बोलायला तयार नाही. उत्तर देईय सरकार पाहिजे. तुम्ही उत्तर देणार म्हणणार जमणार नाही. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, नाही तर जावं लागेल. घोषणा द्या पाठीमागे.